शेवटी बघा, मला असं काही वाटत नाही. शेवटी कार्यकर्ते असतात, त्या भागातले नेते असतात. अं, हे स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक जी आहे ही ग्रासरूटची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांनाही वाटत असतं की या निवडणुका लढलं पाहिजे. परंतु शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ घेत असतात आणि एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला महायुतीच्या की मग ते कार्यकर्ते फॉलो करत असतात. कारण आम्ही शिस्तीने चालणारे, शिस्तीने वागणारे सगळे लोक आहोत. रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील वाद आता विकोपाला जाताना पाहायला मिळतो. दररोज याच्यावरती आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतो. रवींद्र धंगेकरांना देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं, आजही करतो. प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य करू नये. त्यांच्यावरती कारवाई करणार का त्यांच्या वक्तव्यावरून? नाही, आता त्या धंगेकरांच्याकडे जो काही निरोप पक्षाचा जायचा होता तो गेलेला आहे आणि धंगेकरांचं जे काही वक्तव्य आहे या बाबतीमध्ये देखील मी त्यांच्याशी बोलेन आणि ते मला भेटतील. सर, हिंदी में जानना चाहिए अजून कोणाकोणाशी सर इथे भेटणार आहे, कोणाशी अजून भेट होणार आहे? सर, आज प्रथमची भेट घेतल्यानंतर नातवाची पुन्हा एकदा आठवण काढली का त्यांनी? नातवा रुद्रांशवर खूप आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं प्रेम आहे आणि ते नेहमीच्या भेटीमध्ये रुद्रांच्या बद्दल विचारतातच. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिली आहे आणि त्याच्यावरती शब्द आहे, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ. आता कोण यम आहे? अरे बाबा, ह्याच्यामध्ये ते तुम्ही त्या तुकाराम महाराज मी का दिले? आता आपली कार्तिकी एकादशी आहे, कार्तिकी एकादशी आहे आणि कार्तिकी एकादशी 1-2 तारखेला आहे आणि म्हणजे त्याचं औचित्य साधून तुकाराम महाराज, कारण शेवटी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि मोदीजी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा आवर्जून संतांची नावं घेतात, संतांची भूमी म्हणून उल्लेख करतात. छत्रपती शिवाजी महाराजांची शूरांची भूमी, वीरांची भूमी, संतांची भूमी असा उल्लेख करतात आणि त्यामुळे तुकाराम महाराजांची मूर्ती त्यांना भेट दिली आहे आणि ते आनंदी त्याला वाटलं. मुद्रेने पाहिलं, प्रसन्न मुद्रे.